तर नमस्कार. काही तासांवरती आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेनिमित्त आज आपण काही महत्त्वाचे मुद्दे घेणार आहेत. थोडे 2 मिनिटाचे असणार आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की वेळेवर सकाळी उठा, चहा नाश्ता जेवण व्यवस्थित करा. दुसरी गोष्ट, परीक्षा केंद्रावरती वेळेवर पोहोचा. 10:15 पर्यंत 10:15 पर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचा. हॉल तिकीट घेतलंय का नाही ते तपासा. त्याच्यानंतर तुमचं पेन असतील 2 पेन सोबत ठेवा. त्यानंतर पाऊच न्यायचा असेल तर पाऊच ट्रान्सपरंट असू द्या. त्यानंतर तुमचा रायटिंग पॅड ट्रान्सपरंट असू द्या. आणि एक पाणी बॉटल जर घेऊन जायची असेल सोबत, तीही ट्रान्सपरंट पाणी बॉटल घेऊन जावा. परीक्षेमध्ये गेल्यानंतर लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या आहेत? उत्तरपत्रिका तुमच्या हातामध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा चेक करायचंय की उत्तरपत्रिका कुठं फाटलेली आहे का, किंवा त्याची एक्स्ट्रा पानं कुठे जास्त चिटकलेली आहेत का. तसं तुम्हाला आढळून आलं तर तुम्ही तुमच्या जे वर्गावरती जे सुपरवायझर आहेत त्यांना तुम्ही ती गोष्ट त्यांच्या लक्षात आणून द्या. त्यानंतर दुसरी अजून एक गोष्ट आहे की तुम्ही ज्या वेळेस उत्तरपत्रिकेवरती तुमचा नंबर लिहिणार आहात, नंबर लिहायचा, त्याच्यावर स्वतःचं नाव लिहायचं नाही. मग उत्तरपत्रिकेवरती तुमची पूर्ण माहिती भरली, रोल नंबर भरला, अक्षरामध्ये भरायचा असतो, रोल नंबर लिहायचा असतो अक्षरामध्ये, तुमच्या हॉल तिकीटवरती लिहिलेला असेल ते आहे तसं बघून लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर विषय टाका, विभाग टाका. जे समजत नसेल ते तुमच्या वर्गावरती जे सुपरवायझर आहेत, शिक्षक आहेत, त्यांना त्याविषयी प्रश्न विचारा. त्यानंतर उत्तरपत्रिका ही आखीव रेखीव असायला पाहिजे. पटकन ती व्यवस्थित आखून घ्यायची पट्टी आणि पेन्सिलने. जास्त पेन्सिल जास्त जोरात त्याच्यावरती दाबून ओढायची नाही, उत्तरपत्रिका फाटली नाही पाहिजे. त्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका हातात येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं की लिहित असताना प्रश्न क्रमांक, उपप्रश्न, त्याच्यामधल्या उपप्रश्नामधले पण काही उपप्रश्न असतात, त्याचे क्रमांक व्यवस्थित टाकायचे. एक लक्षात घ्या, क्रमांक चुकला म्हणजे तुमचं उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही जेवढे प्रॅक्टिस केली होती त्यानुसार तुम्हाला पेपर सोप्पा जाणारच आहे. उद्याचा पेपर खूप सोप्पा असेल. व्यवस्थितपणे कविता करा, व्यवस्थितपणे व्याकरण करा आणि स्थूल वाचनही करा. आणि उद्याच्या पेपर जाताना कोणी घाबरू नका. पेपर हा अतिशय सोप्पा असणार आहे आणि तुमच्या पूर्ण ओळखीचा असणार आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला इयत्ता 10वीच्या पहिल्या मराठीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. मी सुजित शेळके इनफायनाईट एज्युकेशनल ग्रुपमध्ये फॅकल्टी म्हणून काम करत आहे आणि मराठी विषय मी इथं शिकवतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना, जे ऑनलाईन पाहताय, जे इथं ऑफलाईन बसलेले आहेत, सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.